खालीलपैकी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. यामुळे दरवर्षी हा दिवस किंवा 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्याचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय किंवा शासन निर्णय जो आहे तो आपल्या महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 रोजी प्रकाशित केला होता. आणि दरवर्षी आता 27 फेब्रुवारी हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. आता हा आहे आपला मराठी भाषा गौरव दिन. असेच इतर काही महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो, तर दरवर्षी 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन नुकताच 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिन हा दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिन 10 जानेवारीला असतो. काही दिवसापूर्वीच जागतिक मराठी संमेलन 2023 संपन्न झालेलं, हे मुंबईमध्ये संपन्न झालेलं आहे. जागतिक मराठी संमेलन कधी तर आयोजन 4 ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे 2023 या वर्षामध्ये. आणि 96व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते नुकतंच फेब्रुवारीमध्ये वर्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर. न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर हे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि हे संमेलन नुकतंच वर्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारिसू कन्नड दिमावा महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी तालकतोरा स्टेडियम आहे. याच ठिकाणी किंवा या स्टेडियममध्ये नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. महोत्सवाचं नाव आहे बारिसू कन्नड दिमावा. आणि हा महोत्सव जो आहे तो कर्नाटकची संस्कृती, परंपरा व इतिहास दर्शवणारा महोत्सव आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. त्यानंतर जागतिक बँकेने नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाला $2.5 अरब अतिरिक्त आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युक्रेन. युक्रेन या देशाला नुकतंच जागतिक बँकेने आता $2.5 अरब एवढी अतिरिक्त आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे. ही मदत जागतिक बँकेने युक्रेनला देण्याची घोषणा केलेली आहे. अगोदर आपण युक्रेन पाहूयात. मॅपमध्ये इथे आहे युक्रेन हा देश, राजधानी आहे कीव आणि सध्या प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर झेलेन्स्की. आणि ही मदत जागतिक बँकेने देण्याची घोषणा केलेली आहे. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक हिची स्थापना झालेली आहे 1944ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास, यांनी आता राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे. CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत भारताचे अंशुलकांत. आणि जागतिक बँकेचा मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी. नेक्स्ट, नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला सर्जिओ रामोस खालीलपैकी कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पेन. हा बघा इमेजमध्ये हा आहे स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉलपटू, नाव आहे सर्जिओ रामोस. आणि याने नुकतंच आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्पेन हे याचं बरोबर उत्तर असेल. जर आपल्याला असं विचारलं की फुटबॉल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे, कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ फुटबॉल आहे हे आपल्याला माहिती पाहिजे की एक देश आहे ब्राझील नावाचा, या ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ फुटबॉल हा आहे. सोबतच स्पेन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे स्पेन हा देश, राजधानी आहे मॅड्रिड. स्पेनचे सध्या पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज आणि चलन किंवा करन्सी आहे युरो. नेक्स्ट,
25 ते 27 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये एलोरा अजंता आंतरराष्ट्रीय महोत्सव या महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर याचं आयोजन जे आहे ते नुकतंच औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा जो महोत्सव आहे एलोरा अजंता आंतरराष्ट्रीय महोत्सव हा एक वार्षिक महोत्सव असून यामध्ये देशभरातील गायक व नर्तक आपल्या प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एकत्रित येतात. याबरोबरच या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना त्यांच्या हस्तशिल्प व त्यांच्याकडून तयार करण्यात येणाऱ्या अद्भुत कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केलं जातं किंवा एक व्यासपीठ म्हणून याचा उल्लेख केला जातो. आणि या महोत्सवामध्ये भारतातील समृद्ध इतिहास व सांस्कृतिक परंपरांना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यावर्षी या महोत्सवाचं आयोजन जे आहे ते औरंगाबाद या ठिकाणी 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न झाले किंवा आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन भारताचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद हे याचं बरोबर उत्तर आहे. आता या औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर असं केलेलं आहे आणि याची अधिसूचना आपलं राज्य शासन लवकरच प्रकाशित करणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेने सरकारी परीक्षेमध्ये पेपर लीक होण्याच्या घटना थांबवण्यासाठी नुकतेच एक विधेयक पारित केले आहे? तर या प्रकारचं विधेयक जे आहे ते नुकतंच 24 फेब्रुवारी 2023 या दिवशी गुजरातच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गुजरात हे याचं बरोबर उत्तर असेल. गुजरात राज्याच्या विधानसभेने सरकारी भरतीमध्ये किंवा सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर लीक होण्याच्या घटना थांबवणे या उद्देशाने गुजरात सार्वजनिक परीक्षा विधेयक 2023 नावाचे एक विधेयक पारित केलेलं आहे. आणि या विधेयकानुसार पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्ष एवढ्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 1 कोटी रुपयांचा दंड एवढी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 गुजरात हे बरोबर उत्तर आहे. गुजरात मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे गुजरात हे राज्य, राजधानी गांधीनगर, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. या गुजरातच्या भारतामध्ये लोकसंख्येनुसार क्षेत्रफळानुसार 5वा आणि लोकसंख्येनुसार 9वा क्रमांक लागतो. समुद्रकिनारा 1600 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. गुजरातला प्रमुख लोकनृत्य आहेत दांडिया, भवई, रासलीला, पनिहारी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी या गुजरातमध्ये आहे. उंची आहे 182 मीटर. आशिष भाटिया गुजरातचे नवीन DGP बनलेले आहेत. देशामधली पहिली मधमाशी परीक्षण प्रयोगशाळा या गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. यासोबतच पोलिसांना टेजर गन देणारं गुजरात हे भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे. जगामधला सर्वात मोठा मंदिर रोप या गुजरातमध्ये गिरनार या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. किसान सर्व योजना याच गुजरातने सुरू केलेली योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. भारतामधली पहिली सागरी विमान सेवा याच गुजरातमध्ये सुरू करण्यात आली होती. धोलावीरा जे भारतामधलं 40व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे याच गुजरातमध्ये आहे. जगामधलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्येच आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. भारतामधलं पहिलं इलेक्ट्रिक शहर केवडिया गुजरातमध्येच आहे. ॲमेझॉन या कंपनीनं भारतामधलं आपलं पहिलं डिजिटल केंद्र याच गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सुरतला आपण सिल्क सिटी किंवा डायमंड सिटी या नावाने ओळखतो. रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेलं भारतामधलं पहिलं पंचतारांकित हॉटेल 5 स्टार हॉटेल या गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील वाहतूक विमान निर्मिती प्रकल्प या गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते शहर जातीभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले शहर बनले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिएटल. अमेरिकेमधलं सिएटल नावाचं एक शहर आहे. हे शहर नुकतंच जातीभेदावर बंदी घालणारं अमेरिकेमधलं पहिलंच शहर बनलेलं आहे. यासाठी सिएटल सिटी काउन्सिलच्या सदस्य असलेल्या शमा सावंत यांनी एक पुढाकार घेऊन एक प्रस्ताव मांडला होता आणि हा प्रस्ताव नुकताच मतदान होऊन 6-1ने पारित झालेला आहे. त्यामुळे आता हे सिएटल हे शहर जे आहे ते अमेरिकेमध्ये जातीभेदावर बंदी घालणारं पहिलं शहर बनलेलं आहे. याच्यात शमा सावंत आहेत. शमा सावंत या 2014 या वर्षापासून अमेरिकेमधील सिएटल सिटी काउन्सिलच्या सदस्य आहेत. त्या मूळच्या महाराष्ट्रामधल्या पुणे या ठिकाणच्या आहेत. पर्याय क्रमांक 2 सिएटल हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, सध्या चर्चेमध्ये असलेला भारतीय वंशाचा कार्तिक सुब्रमण्यम कोण आहे? कार्तिक सुब्रमण्यम कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हा कार्तिक सुब्रमण्यम जो आहे तो भारतीय वंशाचा कॅलिफोर्निया स्थित एक अभियंता आहे आणि हा एक छायाचित्रकार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 छायाचित्रकार हे याचं बरोबर उत्तर असेल. का चर्चेमध्ये आहे? कारण नुकतंच जवळपास
5,000 छायाचित्रकांना मागे टाकत याने नॅशनल जिओग्राफी पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा 2023 ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याने चित्र काढलं होतं. या चित्रासाठी याने ही स्पर्धा जिंकलेली. स्पर्धेचं नाव आहे नॅशनल जिओग्राफीची पिक्चर्स ऑफ द इयर 2023ची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये या चित्राला नाव देण्यात आलेलं आहे डान्स ऑफ द ईगल. आणि हा आहे तो भारतीय वंशाचा कार्तिक सुब्रमण्यम. कोण आहे तर हा एक छायाचित्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, FATFने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे सदस्यत्व रद्द केले आहे? FATF लॉंग फॉर्म होतो फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ही एक आंतरसरकारी संस्था आहे. ही संस्था मनी लॉन्ड्रिंग व दहशतवादाला वित्तपुरवठा रोखणे यासाठी जागतिक मॉनिटरिंग म्हणून काम करते. हिची स्थापना झाली होती 1989 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. आणि सध्या प्रेसिडेंट आहेत टी राजा कुमार. सध्या टी राजा कुमार हे या FATFचे प्रेसिडेंट किंवा अध्यक्ष आहेत. आणि नुकतीच या FATFने रशिया या देशाचं सदस्यत्व रद्द केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 रशिया हे याचं बरोबर उत्तर आहे. मॅपमध्ये इथे आहे रशिया हा देश. राजधानी आहे मॉस्को. सध्या प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन आहेत आणि चलन आहे रशियन रुबल. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिल्या आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 42व्या. हा जो निर्देशांक आहे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक किंवा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स, वर्ल्ड IP इंडेक्स. हा इंडेक्स जो आहे हा एक जागतिक इंडेक्स असून हा इंडेक्स US चेंबर्स ऑफ कॉमर्स या संघटनेकडून प्रसिद्ध होणारा एक वार्षिक निर्देशांक आहे. आणि यावर्षी या इंडेक्समध्ये 2023 या वर्षी या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर USA राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे. आणि आपला भारत यावर्षी यामध्ये 42व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 42व्या हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणी नोएसियल इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट 2023 जिंकली आहे? ही जी स्पर्धा आहे नोएसियल, स्पेलिंग आहे NOISIEL, नोएसियल ओपन चेस टुर्नामेंट. ही स्पर्धा नुकतीच फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी 18 ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील 11 देशामधील जवळपास 52 बुद्धिबळ खेळाडू सहभागी झाले होते किंवा बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. आणि या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे भारताचा ग्रँडमास्टर P इनियन याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 P इनियन हे याचं बरोबर उत्तर आहे. हा बघा, हा आहे P इनियन, भारताचा बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर आहे. यामध्ये याने हा विजय मिळवला, म्हणजे पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा ग्रँडमास्टर NR विघ्नेश राहिलेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे या देशाचा बुद्धिबळपटू आहे अलेक्झांडर स्ट्रोमबर्ग हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. आता इथे बुद्धिबळ आणि ग्रँडमास्टर या स्पर्धांचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. भारताचा 80वा ग्रँडमास्टर किंवा लेटेस्ट ग्रँडमास्टर आहे विघ्नेश NR. आणि ही पदवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना देते. ही बुद्धिबळ या खेळामधली जगामधली सर्वोच्च अशी संस्था आहे. हिची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 या दिवशी. त्यामुळे दरवर्षी हा 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. या संघटनेचं मुख्यालय आहे लुझाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत अकार्डी ओरोकिविच आणि उपाध्यक्ष आहेत भारताचे विश्वनाथन आनंद. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, समाजासाठी योगदान देणाऱ्या संस्थांचा सन्मान व्हावा. तसंच जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे, समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका नागरिकांना समजावून सांगणे, जगभरातील चांगल्या हेतूसाठी कार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणं या उद्देशाने दरवर्षी हा जागतिक NGO दिन जो आहे तो 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. आणि 2023 या वर्षामध्ये हा दिवस दी रोल अँड इन्फ्लुएन्स ऑफ NGO इन ॲडव्हान्सिंग ह्युमन राईट्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश भारताला मागे टाकून नुकताच जगातील 6वा सर्वात मोठा
इक्विटी बाजार बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. एक संस्था आहे ब्लूमबर्ग नावाची. ब्लूमबर्ग जी आहे ही एक संस्था आहे, अमेरिकेमधली एक फायनान्शियल सॉफ्टवेअर डाटा आणि मीडिया कंपनी आहे. हिची स्थापना झाली होती 1981 या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी. आणि याच ब्लूमबर्गने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालानुसार ब्रिटनचा इक्विटी बाजार जो आहे तो नुकताच भारताला मागे टाकत आता जगामधला सहावा सर्वात मोठा इक्विटी बाजार बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या देशामध्ये नुकतीच आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेरू. डेंग्यू हा एक आजार आहे किंवा डेंग्यू जो आजार आहे हा एक विषाणूजन्य आजार आहे. विचारलं जाऊ शकतं की डेंग्यू कसला आजार आहे किंवा खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य आजार आहे? तर डेंग्यू हा एक विषाणूजन्य असा आजार आहे. एक मादी डास आहे किंवा डास आहे, नाव आहे एडिस इजिप्ती. या डासाच्या चावामुळे हा आजार होतो किंवा डेंग्यू होतो. आणि याच डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे नुकतंच पेरू या देशामध्ये आता आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे. 2023 या वर्षामध्ये पेरू या देशामध्ये आतापर्यंत जवळपास 11,500 डेंग्यूच्या केसेस आढळल्या असून यामुळे जवळपास 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये हे प्रमाण जे आहे ते 72% वाढलं आहे पेरू या देशामध्ये. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पेरू या देशाने नुकतंच डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे त्या देशामध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पेरू मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे पेरू हा देश. पेरूची राजधानी आहे लिमा ही पेरूची राजधानी आहे. सध्या या पेरूचे पंतप्रधान आहेत अल्बर्टो ओटोरोला आणि करन्सी आहे पेरुवियन सोल. नेक्स्ट, माजी न्यायाधीश एस अब्दुल नजीर यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. इमेज बघा, हे आहेत न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर. हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. आणि यांनी नुकतीच आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे. ते आंध्र प्रदेशचे 24वे राज्यपाल बनलेले आहेत. त्यांनी एस अब्दुल नजीर यांना राज्यपाल पदाची शपथ जी आहे ती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश कुमार मिश्रा यांनी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे आंध्र प्रदेश हे राज्य. आंध्र प्रदेश भारतामध्ये प्रांतरचनेनुसार भाषावार प्रांतरचना निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य आहे. निर्मिती 1953 झालेली आहे. राजधानी आहे हैदराबाद. प्रस्तावित अमरावती होती, आता विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आलेली आहे. राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी. विधानसभेमध्ये 176 मेंबर असून विधान परिषदेमध्ये 58 सदस्य आहेत या आंध्र प्रदेशच्या. राज्यसभेत 11 आणि लोकसभेत 25 सदस्य आंध्र प्रदेशमधून निवडून दिले जातात. आंध्र प्रदेश भारतामध्ये समुद्रकिनाऱ्यानुसार भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक समुद्रकिनारा आंध्र प्रदेश राज्याला लाभलेला आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे. प्रमुख नद्या आहेत गोदावरी, कृष्णा. राज्य प्राणी आहे चिंकारा. राज्य पक्षी आहे नीलकंठ. राज्य फूल आहे कुमुद. राज्य वृक्ष आहे लिंबू. आणि प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत कुचिपुडी आणि ओट्टम. नेक्स्ट, नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी यूथ 20 इंडिया शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वडोदरा. गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी नुकतंच या यूथ 20 इंडिया शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की चालू वर्षामध्ये किंवा 2023 या वर्षामध्ये भारत G20चा अध्यक्ष देश आहे आणि भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गतच या यूथ 20 इंडिया शिखर संमेलन आयोजन जे आहे ते नुकतंच गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी 24 व 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलं असून हे संमेलन गुजरात या ठिकाणी वडोदरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलेलं आहे. आणि यामध्ये जगभरातील 62 देशांमधील 600 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे?
याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RRR. RRR हा एक चित्रपट आहे आणि जी संघटना आहे हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन, ही लॉस एंजेलिस स्थित 2016 या वर्षामध्ये स्थापन झालेली एक चित्रपट क्रिटिक संघटना आहे आणि ही संघटना दरवर्षी हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्स प्रदान करते. नुकतेच 64 पुरस्कार जे आहेत ते 24 फेब्रुवारी 2023 या दिवशी प्रदान करण्यात आलेले आहेत आणि या अंतर्गत बेस्ट फिल्म हा पुरस्कार जो आहे तो एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला देण्यात आलेला आहे आणि एस राजामौली या चित्रपट आहे RRR या चित्रपटाला या पुरस्कारांतर्गत बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 RRR हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिल्यांदाच भारतीय पाणबुडी INS सिंधू केशरी तैनात करण्यात आली आहे? तर भारतीय पाणबुडी INS सिंधू केशरी जी आहे ती नुकतीच इंडोनेशिया या देशामध्ये पहिल्यांदाच तैनात करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन किंवा नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी भारताचे भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण किंवा सर CV रमन यांनी रमन परिणामाचा शोध लावला होता. या घटनेची आठवण म्हणून व सर CV रमन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याच CV रमन यांना रमन इफेक्टचा शोध लावल्याबद्दल 1930 मध्ये नोबेल पुरस्कारांनी 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे हा फेब्रुवारी महिन्यामधला महत्त्वाचा दिवस आहे. फेब्रुवारीमध्ये आपण इतरही काही महत्त्वाचे दिवस साजरे केलेले आहेत. त्यामध्ये पहिला दिवस आहे 1 फेब्रुवारी. हा दिवस भारतामध्ये तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन. 11 फेब्रुवारी जागतिक युनानी दिन आणि विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. 12 फेब्रुवारीला जागतिक डार्विन दिन आणि राष्ट्रीय उत्पादकता दिन सोबतच जागतिक रेडिओ दिन देखील 12 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. 18 फेब्रुवारी जागतिक खवले मांजर दिन. 20 फेब्रुवारीला आहे जागतिक सामाजिक न्याय दिन. त्यानंतर 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. 22 फेब्रुवारीला जगामध्ये जागतिक स्काउट दिन. 22 फेब्रुवारी जो आहे तो जागतिक स्काउट दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन आणि त्यानंतर हा जागतिक मुद्रण दिन म्हणून देखील 24 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक एनजीओ दिन आणि 28 फेब्रुवारीला आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. इथे जागतिक रेडिओ दिन जो आहे तो 12 फेब्रुवारी दाखवलेला आहे. ॲक्च्युली हा दिवस जो आहे तो दरवर्षी 13 फेब्रुवारीला असतो. हे लक्षात ठेवा. 12 नाही तर जागतिक रेडिओ दिन जो आहे तो दरवर्षी 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. एवढं करेक्शन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, आजचा 10वा प्रश्न. 25 फेब्रुवारी 2023 या दिवशी डॅश या ठिकाणी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर हा जो महोत्सव आहे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, हा महोत्सव नुकताच 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये बिकानेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2023 या दिवशी राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव भारताच्या संस्कृती मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येतो आणि याचं उद्घाटन शोभायात्रेनं करण्यात आलं आहे. आणि ही शोभायात्रा जी आहे ती देशातील किंवा या शोभायात्रेमध्ये देशातील विविध राज्यातील कलाकार पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. उत्तर असेल नुकतंच या 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन जे आहे ते 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये बिकानेर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कर्नाटक या राज्यामध्ये शिवमोगा या विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे. या सोबतच त्यांनी कर्नाटकमध्ये इतरही विविध विकास योजनांचं अनावरण देखील या निमित्ताने केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक
3 कर्नाटक. हे जे विमानतळ आहे शिवमोगा विमानतळ किंवा ग्रीनफील्ड शिवमोगा विमानतळ हे जवळपास 450 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलं असून हे विमानतळ जवळपास 662.38 एकर एवढ्या परिसरामध्ये पसरलेलं विमानतळ आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. आता इथे विमानतळाचा किंवा विमानाचा उल्लेख आलेला आहे. या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या चालू घडामोडीशी संबंधित आहेत. त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की भारतामधलं पहिलं हरित क्षेत्र विमानतळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, तर हे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये उभारण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, हे नागपूर या ठिकाणी आहे. राफेल विमान निर्माण करणारी कंपनी तिचं नाव आहे डेझॉल्ट एव्हिएशन, फ्रान्सची कंपनी आहे. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशामध्ये 220 नवीन विमानतळ तयार करण्याचं लक्ष्य निश्चित केलं, हे लक्ष्य 2025 या वर्षापर्यंत निर्धारित करण्यात आलेलं आहे. 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं भारतामधलं एकमेव राज्य ते असेल उत्तर प्रदेश राज्य. भारतामधली पहिली सागरी विमान सेवा गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. विमानतळ किंवा कोणतं विमानतळ हायब्रिड वीज निर्मिती करणारं भारतामधलं पहिलं विमानतळ आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित 2022 स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये भारत व दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळ हा पुरस्कार जो आहे तो काही दिवसापूर्वीच कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. जल आणि सौर ऊर्जा या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतामधलं पहिलं विमानतळ विचारलं ते असेल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. संस्कृतमध्ये अनाउन्समेंट करणारं भारतामधलं पहिलं विमानतळ ते आहे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी. भारतामधलं पहिलं कार्बन न्यूट्रल विमानतळ लेह, लडाखमध्ये लेह या ठिकाणी उभारण्यात येत आहे. हे सगळे मुद्दे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न हा खालीलपैकी कोणाला नुकतेच मार्कोनी पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आला आहे. हा जो पुरस्कार आहे मार्कोनी पुरस्कार हा कम्प्युटर सायंटिस्टना दिला जाणारा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार अमेरिका स्थित मार्कोनी फाउंडेशन या फाउंडेशनकडून दिला जातो आणि नुकताच 2023 या वर्षाचा पुरस्कार जो आहे तो भारताच्या हरी बालकृष्णन यांना जाहीर झालेले किंवा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोण आहेत हरी बालकृष्णन, हे बघा हे ते हरी बालकृष्णन हे एक कम्प्युटर शास्त्रज्ञ असून सध्या ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. उत्तर असेल नुकताच मार्कोनी पुरस्कार 2023 ने हरी बालकृष्णन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता इथे बाकीचे ऑप्शन बघा. त्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतंच काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र भूषण 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर वाणी जयराम या एक पार्श्वगायिका होते. यांचं फेब्रुवारी 23 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि यांना 2023 याच वर्षाचा पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पद्मभूषण 2023 वाणी जयराम यांना जाहीर झाला आहे आणि यांचं आता निधन झालेलं आहे. त्या एक पार्श्वगायिका होत्या. आणि मिशेल योह जी आहे ही मलेशिया या देशाची अभिनेत्री आहे आणि ही काही दिवसापूर्वीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन किंवा ऑस्कर पुरस्काराअंतर्गत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालेलं आहे आणि ऑस्कर पुरस्काराअंतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालेली ही पहिलीच आशियाई अभिनेत्री ठरली आहे. त्यामुळे हे चारही ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने 2023चा ICC महिला T20 विश्वकप जिंकला आहे. ही जी स्पर्धा आहे ICC महिला T20 वर्ल्ड कप 2023 नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये संपन्न झालेली आहे आणि यावर्षी स्पर्धा जी आहे ती ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ही स्पर्धा 6व्यांदा जिंकलेली आहे. आतापर्यंत 6व्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. सलग तिसऱ्यांदा यापूर्वी 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली होती, 20 मध्ये आणि 23 मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकलेली आहे आणि 6व्यांदा आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ICCची महिला T20 वर्ल्ड कप ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता ही जी स्पर्धा आहे ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप ही स्पर्धा ICC कडून आयोजित करण्यात येणारी एक द्विवार्षिक स्पर्धा आहे किंवा ही दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. पहिल्यांदा ही 2009 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठे तर ती इंग्लंडमध्ये आयोजित केली होती आणि जिंकली देखील इंग्लंड याच देशाने होती. आणि नुकतीच 2023ची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा
दक्षिण आफ्रिका या देशामध्ये संपन्न झालेली आहे. कधी संपन्न झाली तर ही नुकतीच 10 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून यावर्षी स्पर्धा आता ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे सलग तिसऱ्यांदा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, फिफाचा 2022चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? फिफा काय? FIFA. फिफा ही फुटबॉल या खेळामधली जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. फिफाची स्थापना झाली आहे 21 मे 1904 या दिवशी. हिचं मुख्यालय आहे ज्युरिच, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि सध्या गियानी इन्फॅन्टिनो हे फिफाचे अध्यक्ष आहेत. आणि याच फिफाने नुकतेच फिफा अवॉर्ड्स 2023 जाहीर केलेले आहेत. या अवॉर्ड्स किंवा या पुरस्कार अंतर्गत नुकतंच सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार जो आहे तो लिओनेल मेस्सी याला देऊन सन्मानित केलेला आहे. लिओनेल मेस्सी जो आहे तो अर्जेंटिना या देशाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 लिओनेल मेस्सी. त्यानंतर याच फिफाने सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू हा पुरस्कार जो आहे तो स्पेनची महिला फुटबॉल खेळाडू आहे ॲलेक्झिया पुटेलस नावाची हिला देऊन सन्मानित केले, हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यातील एका मंदिरामध्ये रोबोटिक हत्ती बसवण्यात आला आहे? तर नुकताच केरळ या राज्यामधल्या एका मंदिरामध्ये किंवा त्या मंदिराचं किंवा एक जिल्हा आहे केरळमधला, नाव आहे जिल्ह्याचं त्रिशूर नावाचा जिल्हा. या त्रिशूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे इरिजडपिल्ली श्रीकृष्ण मंदिर. या मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यासाठी नुकताच जवळपास 800 किलोग्रॅम वजनाचा आणि 11 फूट उंच असलेला एक रोबोटिक हत्ती बसवण्यात आला आहे. 11 फूट उंच आहे आणि 800 किलोग्रॅम वजन आहे त्या रोबोटिक हत्तीचं. आणि हा हत्ती जो आहे तो सिने कलाकार पार्वती थिरुओथूने पेटा म्हणजे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स या संघटनेच्या मदतीने बसवलेला आहे. केरळ या राज्यामध्ये मंदिरांमध्ये विविध उत्सवांमध्ये हत्तीची उपस्थिती अनिवार्य असते, परंतु मानवी बंदिवासामध्ये असलेले हत्ती अनेकदा हिंसक बनतात. आणि याच घटनेमुळे जवळपास गेल्या 15 वर्षामध्ये केरळमध्ये 526 लोकांचा बळी गेलेला आहे. हीच घटना विचारात घेऊन आता हा रोबोटिक हत्ती जो आहे तो केरळमध्ये एका मंदिरामध्ये बसवण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 केरळ हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, सचिन तेंडुलकरला खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2014. सचिन तेंडुलकरला 2014 या वर्षामध्ये भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न घेण्याचं कारण आहे कारण नुकतंच मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा एक पूर्णाकृती पुतळा बसवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि हा पुतळा जो आहे तो 24 एप्रिल 2023 या दिवशी बसवला जाणार आहे वानखेडे स्टेडियममध्ये. त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये किंवा सचिन सध्या चर्चेमध्ये आहे. लक्षात ठेवा, सचिनला 2014 या वर्षामध्ये भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सचिन तेंडुलकरने भारताकडून जवळपास 200 कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यानंतर 463 ODI सामने आणि 1 T20 सामना खेळलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 34,357 धावा केलेल्या आहेत आणि 100 शतके देखील झळकावलेली आहेत. आणि याला भारतरत्न जो आहे तो 2014 या वर्षामध्ये देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा 1954 या वर्षामध्ये तिघांना दिला होता. त्यामध्ये पहिले नाव आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरं नाव किंवा दुसरे व्यक्ती आहेत चक्रवर्ती राजगोपालचारी आणि तिसरे व्यक्ती आहेत डॉक्टर CV रमण. या तिघांना पहिला भारतरत्न पुरस्कार 1954 या वर्षामध्ये देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून शेवटचा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो 2019 मध्ये तिघांनाच देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिलं नाव आहे नानाजी देशमुख, पहिली व्यक्ती आहेत नानाजी देशमुख, कोणीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यानंतर दुसरं नाव आहे भूपेन हजारिका हे कोणतरी हे गायक आहेत भूपेन हजारिका. आणि तिसरं नाव आहे भारताचे 13वे राष्ट्रपती, नाव आहे प्रणव मुखर्जी. या तिघांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरला 14 मध्ये देण्यात आला होता. सोबतच सचिन तेंडुलकरला अर्जुन पुरस्कार जो आहे तो 1994 मध्ये देण्यात आला होता. खेलरत्न पुरस्कार 1997 मध्ये देण्यात आलेला आहे. पद्मश्री 1999 मध्ये दिलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2001 मध्ये देण्यात आलेला आहे आणि पद्मविभूषण जो आहे तो 2008 मध्ये देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट, भारताचे
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 60वी. नुकतीच 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 60वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. हे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. कधी तर ते 1950 ते 1962 पर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. सोबतच हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. यांचा जन्म झालेला आहे 3 डिसेंबर 1884 या दिवशी आणि यांचं निधन झालेलं आहे 28 फेब्रुवारी 1963 या दिवशी आणि यांना 1962 या वर्षामध्ये भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 60वी. हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. जर आपल्याला असं विचारलं की भारताचे राष्ट्रपती वय किती आहे किंवा किती वयाची अट आहे, तर भारताच्या राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष एवढी. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 52 ते 62 हे राष्ट्रपती पदाशी संबंधित कलम आहे. त्यानंतर जर राष्ट्रपतीचा कार्यकाल विचारला तर कार्यकाल किती असतो? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल आहे एकूण 5 वर्षाचा. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? पद व गोपनीयतेची शपथ. तर राष्ट्रपतींची शपथ जी आहे ते भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देतात. त्यानंतर जर राजीनामा झाला राष्ट्रपतीला तर आपला राजीनामा राष्ट्रपती कोणाकडे देतो? आपल्याला माहिती पाहिजे की राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतो आणि ही तरतूद कलम 56 मध्ये देण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संघाने वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे? तर ही स्पर्धा जी आहे ती मध्य प्रदेश या संघाने जिंकलेली आहे. कुठली स्पर्धा? वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप. ही स्पर्धा जी आहे ती नुकतीच 15 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि हे स्पर्धेचं आतापर्यंतचं 13वं संस्करण होतं किंवा 13वं एडिशन होतं. आणि ही स्पर्धा यावर्षी मध्य प्रदेश संघाने महाराष्ट्राला अंतिम सामन्यामध्ये 5-1 ने नमवून जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. आपल्याला माहिती पाहिजे की 2023चा हॉकी वर्ल्ड कप जो आहे 15वा हॉकी वर्ल्ड कप हा आपल्या भारतामध्ये ओडिसा या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे जानेवारी 2023 मध्ये आणि हा यावर्षी जर्मनीने जिंकलेला आहे. नेक्स्ट, भारताच्या आयुष मंत्रालयाकडून आपल्या पहिल्या चिंतन शिबिराचे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. भारताच्या आयुष मंत्रालयाकडून आयुष प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने एका चिंतन शिबिराचं आयोजन जे आहे का पहिल्या चिंतन शिबिराचं आयोजन जे आहे ते नुकतंच आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये 27 व 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन भारताचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आसाम हे याचं बरोबर उत्तर आहे. आजचा 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. फिक्कीचे महासचिव म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शैलेश पाठक यांची नुकतीच फिक्कीचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फिक्की म्हणजे FICCI या फिक्कीचा लॉंग फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. फिक्की ही भारतातील विविध उद्योगांचं त्यांच्या हितसंबंधाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे आणि भारतामधली सर्वात मोठी व सर्वात जुनी व्यापार संघटना म्हणून ओळखली जाते. स्थापना झालेली 1927 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत शुभ्रकांत पांडा आणि नुकतेच माजी नोकरशहा शैलेश पाठक जे आहेत त्यांच्या आता या फिक्कीचे नवीन सरचिटणीस किंवा महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. बाकीचे ऑप्शन त्यामध्ये दुसरा आहे नील मोहन. हे यूट्यूबचे काही दिवसापूर्वी CEO बनलेले भारतीय वंशाचे आहेत. मीनाक्षी नेवतिया या फायझर इंडिया या कंपनीच्या MD व CEO बनलेल्या आहेत. कोण? मीनाक्षी नेवती. आणि राजेश राय जे आहेत ते इंडियन टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीज लिमिटेडचे नवीन अध्यक्ष व MD बनलेले आहेत. त्या खालीलपैकी कोणता दिवस जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मार्च. 1 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस जागतिक स्तरावर नागरी संरक्षणाचं महत्त्व लक्षात आणून देणं या उद्देशाने दरवर्षी 1990 या वर्षापासून साजरा केला जात आहे. त्यामुळे उत्तर असेल की दरवर्षी 1 मार्च हा दिवस जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? एक संस्था आहे, नाव आहे EY किंवा हिलाच अर्नेस्ट अँड यंग ग्लोबल लिमिटेड असं म्हटलं जातं. ही लंडन बेस्ड एक मल्टीनॅशनल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी आहे आणि याच EY कडून दरवर्षी उद्योजकांना हा एंटरप्रेन्योर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो. आणि 2022चा पुरस्कार जो आहे तो नुकताच भारताच्या सज्जन जिंदल यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे बघा, हे आहेत सज्जन जिंदल. कोण आहे तर हे भारतामधले एक अरबपती उद्योगपती आहेत आणि JSW ग्रुप ऑफ कंपनीचे ते अध्यक्ष व MD आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, कतार ओपन 2023, कतार ओपन टेनिस 2023 किंवा कतार ओपन 2023 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? ही जी स्पर्धा आहे कतार ओपन ही टेनिसची एक स्पर्धा आहे आणि 1993 या वर्षापासून ही स्पर्धा कतारमध्ये दोहा आहे कतारमध्ये आणि याच दोहा या ठिकाणी ही स्पर्धा 1993 पासून आयोजित करण्यात येणारी एक व्यावसायिक टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेचं 31वं संस्करण जे आहे ते नुकतंच 20 ते 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये एकेरी किंवा पुरुष एकेरी गटामध्ये नुकतंच डॅनियल मेदवेदेव याने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 डॅनियल मेदवेदेव हे याचं बरोबर उत्तर असेल. याने पुरुष एकेरीमध्ये या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे आणि पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एडबेन या दोघांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल की कतार ओपन टेनिस 2023 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने विजय मिळवलेला आहे. हा रशियाचा टेनिसपटू आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे टेनिसचा उल्लेख आलेला आहे, मग आपल्याला ॲटलिस्ट 4-5 भारतीय टेनिसपटूंची नाव माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक असेल सानिया मिर्झा, भारताची टेनिसपटू आहे. रोहन बोपन्ना भारताचा टेनिसपटू आहे. लिएंडर पेस आहे. महेश भूपती, युकी भांबरी, अंकिता रैना हे भारताचे काही महत्त्वाचे टेनिसपटू आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं की कोणाचे नाव देऊन की हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे महत्त्वाच्या खेळाडूंची नावं आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. पुन्हा एकदा बघा, सानिया मिर्झा, त्यानंतर रोहन बोपन्ना, लिएंडर पेस, महेश भूपती, युकी भांबरी आणि अंकिता रैना हे सगळे भारताचे टेनिसपटू आहेत. त्यानंतर डेझर्ट फ्लॅग 8 किंवा 8 हा युद्ध अभ्यास किंवा या युद्ध अभ्यासामध्ये भारतीय वायुसेना सहभागी होत आहे. हा युद्धाभ्यास किंवा या युद्धाभ्यासाचं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात येते किंवा कोणता देश या युद्धाभ्यासाचं आयोजन करतो असं आपल्याला विचारलेलं आहे. हा जो अभ्यास आहे डेझर्ट फ्लॅग नावाचा, हा युद्धाभ्यास जो आहे तो UAE किंवा युनायटेड अरब अमिरात या देशाच्या वायुदलाकडून आयोजित करण्यात येणारा एक वार्षिक किंवा हा दरवर्षी आयोजित करण्यात येणारा युद्धाभ्यास आहे. हा वार्षिक युद्धाभ्यास आहे आणि हा युद्धाभ्यास वैविध्यपूर्ण लढाऊ युद्धांमध्ये सहभागी आणि विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे या उद्देशाने दरवर्षी आयोजित केला जातो. आणि 2023 या वर्षामध्ये या डेझर्ट फ्लॅगचं 8वं एडिशन किंवा 8वं संस्करण जे आहे ते नुकतंच 27 फेब्रुवारीला सुरू झालेलं आहे आणि हे 7 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. आणि या युद्ध अभ्यासामध्ये आपला भारत देखील 2021 या वर्षापासून सहभागी होत आहे. भारतासोबतच यावर्षी यामध्ये युनायटेड अरब अमिरात आहे, फ्रान्स आहे, कुवेत, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, बहरीन, मोरोक्को, स्पेन, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे सहभागी झालेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हा संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये किंवा युनायटेड अरब अमिरात या देशामध्ये आयोजित करण्यात येणारा एक युद्धाभ्यास आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. युनायटेड अरब अमिरात, राजधानी काय? राजधानी आहे अबुधाबी. UAEची राजधानी आहे अबुधाबी. सध्या प्रेसिडेंट आहेत मोहम्मद बिन जायद अल नह्यान आणि करन्सी किंवा चलन आहे UAE दिरहाम. नेक्स्ट, 1 व 2 मार्च 2023 या कालावधीमध्ये G20 देशांच्या वित्तमंत्र्यांची बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली.
आपल्याला माहिती आहे की 2023 या वर्षामध्ये आपला भारत देश G20चा अध्यक्ष आहे. भारत आपला G20चा अध्यक्ष आहे 2023 या वर्षामध्ये अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आलेला आहे. आणि याच अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून 1 व 2 मार्च 2023 या कालावधीमध्ये G20 देशांच्या वित्तमंत्र्यांची बैठक जी आहे ती नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यामध्ये भारताचे ही वित्तमंत्री ना ही विदेश मंत्र्यांची बैठक आहे, विदेश मंत्र्यांची बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर व इतर महत्त्वाचे व्यक्ती जगासमोरील नवीन आव्हाने व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले दृष्टिकोन मांडलेले आहेत या बैठकीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच PIBचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजेश मल्होत्रा. हे बघा, हे आहेत राजेश मल्होत्रा आणि यांची नुकतीच PIBचे नवीन महासंचालक किंवा DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हा PIBचा लॉंग फॉर्म आहे. आणि माहिती व भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारची एक नोडल एजन्सी म्हणून ही PIB काम करते. ही संस्था किंवा PIB जी आहे ती मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि वेब मीडियावर सरकारी योजना, धोरणं, कार्यक्रम, उपक्रम आणि यश याबद्दल माहिती देण्याचं माहिती प्रसारित करण्याचं काम करते. PIBची स्थापना झालेली आहे जून 1919 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि आता नवीन DG बनलेले आहेत राजेश मल्होत्रा. यांच्यापूर्वी कोण होते? यांच्यापूर्वी होते सत्येंद्र प्रकाश. हे आता सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे राजेश मल्होत्रा हे आता PIBचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 4. बाकी ऑप्शन बघा, त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे सोनिया गोकानी. ह्या गुजरात या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. गिरीशचंद्र मुर्मू भारताचे कॅग आहेत आणि यांची काही दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संघटनेमध्ये बाह्य लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि शैलेश पाठक जे आहेत ते नुकतेच फिक्की या संस्थेचे नवीन सरचिटणीस बनलेले आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मार्च. 1 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो किंवा झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाने वय, लिंग, वंश, त्वचेचा रंग, उंची, वजन इत्यादींचा विचार न करता सन्मानानं जीवन जगावं यासाठी हा दिवस दरवर्षी 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आणि हा दिवस पहिल्यांदा 1 मार्च 2014 मध्ये युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रांकडून साजरा करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 1 मार्च हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोण नुकतीच महिला T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी क्रिकेटपटू बनली आहे? तर नुकतीच शबनीम इस्माईल ही जी महिला क्रिकेटपटू आहे ही आता महिला T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी क्रिकेटपटू बनलेली आहे. ही कुठली तर ही दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू आहे. आणि नुकतंच दक्षिण आफ्रिकेतील कॅपडाऊनमध्ये झालेल्या महिला T20 वर्ल्ड कप 2023च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तिने 2 विकेट घेत ICC महिला T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. किंवा ती आता ICC T20 महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. तिच्या नावावर T20 वर्ल्ड कपमध्ये 32 सामन्यामध्ये 43 विकेट जमा झाल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 शबनीम इस्माईल हे याचं बरोबर उत्तर आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची अन्या श्रब सोल ही राहिलेली आहे किंवा ही आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी आहे. त्यानंतर मूडीजने भारताचा 2023 मध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? मूडीज काय? तर मूडीज ही एक अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. आणि या मूडीजने यापूर्वी भारताचा 2023 या वर्षामध्ये विकास दर जो आहे तो 4.8% अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये आता सुधारणा करून हा आता 5.5% एवढा व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 5.5% हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकताच भारताचे नवीन लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताचे लष्कर प्रमुख सध्या आहेत मनोज पांडे हे भारताचे लष्कर प्रमुख आहेत. आणि नुकतेच भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख म्हणून पर्याय क्रमांक 2 MV सुचेंद्र कुमार यांनी पदभार स्वीकारलेला आहे.
किंवा हे आता भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख किंवा लष्कर उपप्रमुख बनलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालील विधानांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. विधान आहे संयुक्त राष्ट्राकडून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बिहारमध्ये नुकतंच 2 दिवसीय बाजरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या आधारे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. यातला योग्य पर्याय आहे दोन्ही बरोबर. दिलेली आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. युनायटेड नेशन्सकडून 2023 हे वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून नुकतंच बिहारमध्ये एक ठिकाण आहे भोजपूर नावाचं. या ठिकाणी नुकतंच 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या काळामध्ये 2 दिवसीय बाजरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन भारताचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटामध्ये विजय मिळवला आहे. ही जी स्पर्धा आहे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा नुकतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. कधी तरीचं आयोजन 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले पुण्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटामध्ये अनुपमा उपाध्यायने विजय मिळवलेला आहे. अनुपमा उपाध्यायने अंतिम सामन्यामध्ये आकर्षी कश्यप नमून यामध्ये महिला एकेरी गटामध्ये विजय मिळवलेला आहे. पुरुष एकेरी गटामध्ये या स्पर्धेमध्ये किंवा पुरुष एकेरी गटामध्ये राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये मिथुन मंजुनाथने विजय मिळवला आहे. त्यामुळे हे दोनही नावं लक्षात ठेवा. पुरुष एकेरी विचारलं तर तो असेल मिथुन मंजुनाथ आणि महिला एकेरीमध्ये अनुपमा उपाध्याय. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्च. 3 मार्च हा दिवस जो आहे तो दरवर्षी जगभरात जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. वन्यजीव शिकार थांबवून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचं संरक्षण व संवर्धन होणं यासाठी जागृती निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी हा 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन किंवा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. आता हा आहे जागतिक वन्यजीव दिन. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये वन्यजीव आठवडा, कोणता कालावधी भारतामध्ये वन्यजीव आठवडा म्हणून साजरा केला जातो, तर आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव आठवडा म्हणून साजरा केला जातो. जागतिक वन दिन कधी असतो? जागतिक वन दिन हा दिवस दरवर्षी 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जर जागतिक वन संरक्षक दिन विचारलं तर हा दिवस दरवर्षी 31 जुलै या दिवशी साजरा केला जातो. वनस्पतीजन्य कोरोना लसीला मंजुरी देणारा जगामधला पहिला देश कोणता बनलाय? तो बनलेला आहे कॅनडा. किंवा कॅनडा हा जो देश आहे, हा देश जगामध्ये वनस्पतीजन्य कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश बनला होता. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन, इंटरनॅशनल टायगर डे कधी असतो? हा दरवर्षी 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हत्ती दिन कधी असतो? जागतिक हत्ती दिन हा दरवर्षी 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. जर आपल्याला असं विचारलं की भारतामधलं पहिलं हत्ती पुनर्वसन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, तर भारतामधलं पहिलं एलिफंट रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे ते केरळमध्ये कोची या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याला जागतिक प्राणी दिन विचारलं, जागतिक प्राणी दिन कधी असतो? हा दरवर्षी 4 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आपण पाहिलं भारतामधलं पहिलं हत्ती पुनर्वसन केंद्र जे आहे ते कोची केरळ या ठिकाणी आहे. जर असं विचारलं की भारतामधलं पहिलं हत्ती हॉस्पिटल किंवा हत्ती रुग्णालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, तर भारतामधलं पहिलं हत्ती रुग्णालय जे आहे ते मथुरा, यूपीमध्ये मथुरा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. आणि एखादा प्रश्न आला होता की नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? नेपाळचा राष्ट्रीय प्राणी हा गाय आहे. हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुन्हा एकदा बघा, हा आपला मूळ प्रश्न आहे. जागतिक वन्यजीव दिन हा असतो 3 मार्चला. भारतामध्ये वन्यजीव आठवडा 2 ते 8 ऑक्टोबर हा असतो. जागतिक वन दिन 21 मार्च आहे. जागतिक वन संरक्षक दिन हा 31 जुलैला असतो. वनस्पतीजन्य कोरोना लसीला मंजुरी देणारा जगामधला पहिला देश तो आहे कॅनडा. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलैला असतो. जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्टला असतो. भारतामधलं पहिलं हत्ती पुनर्वसन केंद्र जे आहे ते केरळमध्ये कोची या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. भारतामधलं पहिलं
हत्ती रुग्णालय जे आहे ते यूपीमध्ये मथुरा या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक प्राणी दिन 4 ऑक्टोबरला असतो आणि नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे. नेक्स्ट, मार्च 2023 मध्ये 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जॉर्जिया मेलोनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर या जॉर्जिया मेलोनी जे आहेत त्या पर्याय क्रमांक 3 इटली या देशाच्या पंतप्रधान आहेत आणि नुकत्याच मार्च 2023 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इटली हे याचं बरोबर उत्तर असेल. हे आहेत त्या जॉर्जिया मेलोनी. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी इंडेक्स 2023 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बेंगॉल. हा जो इंडेक्स आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी इंडेक्स 2023 हा इंडेक्स कोण प्रसिद्ध करतं? तर हा इंडेक्स भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून व भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेसकडून संयुक्तपणे प्रकाशित केला जातो. हा रिपोर्ट किंवा हा इंडेक्स आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी इंडेक्स. यालाच इंडेक्स किंवा रिपोर्ट असं देखील म्हटलं जातं. आणि हा रिपोर्ट आपल्या भारतातील विविध राज्यातील 10 वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांमधील साक्षरता, मूलभूत शिक्षण, शिक्षणाची स्थिती, आरोग्याची सुविधा व इतर महत्त्वाच्या 36 मापदंडाच्या आधारे तयार केला जातो. आणि यावर्षी या इंडेक्समध्ये पश्चिम बंगाल हे राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे याचं बरोबर उत्तर असेल. आणि हा आतापर्यंतचा दुसराच एडिशन आहे किंवा दुसरंच संस्करण आहे या रिपोर्टचं किंवा या इंडेक्सचं दुसरंच संस्करण आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन किंवा भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मार्च. 4 मार्च हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन किंवा नॅशनल सेफ्टी डे म्हणून साजरा केला जातो. हा जो दिवस आहे 4 मार्च हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा उद्देश काय? तर उद्देश आहे देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणं व देशातील दुर्घटना थांबवणं या उद्देशाने दरवर्षी हा दिवस 4 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्याची शिफारस भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली होती. आणि हा दिवस पहिल्यांदा 4 मार्च 1966 या दिवशी साजरा करण्यात आला होता. ही जी परिषद आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषद हिची स्थापना 4 मार्च 1966 या दिवशी झालेली आहे. त्यामुळे हा 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिनासाठी निवडण्यात आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण नुकतेच नायजेरियाचे राष्ट्रपती बनले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोला तिनुब जे आहेत किंवा बोला टिनुब हे नुकतेच या नायजेरिया या देशाचे आता नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. बोला टिनुब यांच्या पक्षाचं नाव आहे ऑल प्रोग्रेसिव्ह काँग्रेस हे यांच्या पक्षाचं नाव आहे. आणि 1999 या वर्षामध्ये नायजेरियामध्ये पुन्हा लोकशाही आल्यापासून नायजेरियाचे हे आतापर्यंतचे 5वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 4 बोला टिनुब हे याचं बरोबर उत्तर आहे. बोला टिनुबू आहे. आता इथे पहिलं ऑप्शन आहे मोहम्मद शहाबुद्दीन. हे कोण आहे? तर हे काही दिवसापूर्वीच बांगलादेश या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले. हे बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट बनलेले आहेत. नताशा पिर्क मुसर ज्या आहेत त्या स्लोवेनिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे नताशा पिर्क मुसर ज्या आहेत त्या स्लोवेनिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. आणि गुएन जुआन फुक जे आहेत ते व्हिएतनामचे राष्ट्रपती होते. यांनी जानेवारी महिन्यामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता 23 या वर्षामध्ये. नायजेरिया पाहिलं तर मॅपमध्ये इथे आहे नायजेरिया, हा आपला भारत आहे. इथे आहे नायजेरियाची राजधानी आहे अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे. आणि नायजेरियाचे नाव आहे नायजेरियन नायरा. नेक्स्ट, चंद्रशेखर दासगुप्ता यांचे नुकतेच मार्च 2023 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2008. या चंद्रशेखर दासगुप्ता यांना 2008 या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यांचं नुकतंच 2 मार्च 2023 या दिवशी वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना 2008 मध्ये भारताचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि ते 1981 बॅचचे IFS अधिकारी होते.
त्यांनी बेल्जियम, चीन, लक्झमबर्ग, युरोपियन युनियन इत्यादी ठिकाणी भारताचे राजदूत म्हणून कार्य केलेलं आहे. सोबतच त्यांनी काही पुस्तकं देखील लिहिलेले आहेत, महत्त्वाचे पुस्तक आहे. त्यामध्ये एक पुस्तक आहे वॉर अँड डिप्लोमसी इन काश्मीर 1947 to 48, इंडिया किंवा इंडो पाकिस्तान वॉर ऑफ 1948 आणि इंडिया अँड बांगलादेश लिबरेशन वॉर ही महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्या चंद्रशेखर दासगुप्ता यांचं आता नुकतंच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. आता यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 82व्या वर्षी आणि यांना पद्मभूषण कोणत्या वर्षी मिळाला हे आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे ते पद्म पुरस्कारचा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की 2023 या वर्षामध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे की पद्म पुरस्कारामध्ये एकूण 3 पुरस्कार समाविष्ट होतात. त्यामध्ये पहिला पुरस्कार आहे पद्मविभूषण. पहिला आहे पद्मविभूषण हा भारताचा भारतरत्न या पुरस्कारानंतर दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. त्यानंतर क्रमांक लागतो पद्मभूषण या पुरस्काराचा. पहिला आहे पद्मविभूषण, दुसरा आहे पद्मभूषण आणि त्यानंतर तिसरा आहे पद्मश्री. हे 3 पुरस्कार जे आहेत ते पद्म पुरस्कार म्हणून ओळखले जातात. आणि 2023 या वर्षामध्ये एकूण 106 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले किंवा जाहीर झालेले आहेत. 106 मध्ये 6 जणांना पद्मभूषण देण्यात येत आहे. एकूण 9 जणांना पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री या पुरस्काराने 2023 या वर्षामध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. सचिन तेंडुलकरला कोणत्या वर्षी भारतरत्न मिळाला आहे? सचिनला 2014 या वर्षामध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि पहिला भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी दिला गेला? हा पुरस्कार जो आहे तो 1954 या वर्षामध्ये पहिल्यांदा देण्यात आला होता. पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार एकूण 3 व्यक्तीला दिला होता. त्यामध्ये पहिल्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरे व्यक्ती आहेत चक्रवर्ती राजगोपालचारी, तिसरे व्यक्ती आहेत डॉक्टर CV रमन. हा पहिल्यांदा 3 व्यक्तींना 1954 मध्ये देऊन सन्मानित केलं होतं. आतापर्यंत एकूण 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि लेटेस्ट किंवा शेवटचा पुरस्कार जो आहे तो 2019 मध्ये 3घांनाच देण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आहेत नानाजी देशमुख, दुसरे आहेत भूपेन हजारिका, तिसरे आहेत प्रणव मुखर्जी, भारताचे 13वे राष्ट्रपती. मुद्दे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिल्या मदर मिल्क बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. उत्तराखंड राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राज्यातील किंवा उत्तराखंड राज्यामध्ये भारतामधल्या पहिल्या मदर मिल्क बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. ही मदर मिल्क बँक किंवा मॅटर्नल मिल्क बँक जी आहे ती अशा मुलांसाठी उभारण्यात येत आहे ज्या मुलांनी जन्मताच आपल्या आईला गमावलेलं आहे किंवा ज्या आईचं निधन जन्मताच झालेलं आहे. अशा मुलांसाठी किंवा अशा बालकांसाठी ही मदर बँक किंवा मदर मिल्क बँक स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या बँकेच्या माध्यमातून स्थापन करण्यात येत आहे, स्थापन झालं नाही, स्थापन करण्यात येत आहे. आणि या मिल्क बँकेच्या माध्यमातून पोषक दूध लहान मुलांना पुरवलं जाणार आहे ज्या मुलांनी आपल्या आईला गमावलेलं आहे. अधिकृत माहितीनुसार उत्तराखंडमध्ये माता मृत्यू दर जो आहे तो 27 एवढा आहे. म्हणजे उत्तराखंडमध्ये गरोदरपणामध्ये 1000 महिलांमागे मुलाला जन्म देताना 27 महिलांचा मृत्यू होतो. ही एक मोठी आकडेवारी आहे. हीच बाब विचारात घेऊन या मदर मिल्क बँकेची स्थापना जी आहे ती उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, ओ वान थुओंग यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली किंवा हे नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? ओ वॉन थुओंग. आता हे ओ वॉन थुओंग जे आहे ते नुकतेच व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. आपण थोड्या वेळ पाहिलं की व्हिएतनामचे यापूर्वीचे राष्ट्रपती होते गुयेन जुआन फुक. हे व्हिएतनामच्या अगोदर राष्ट्रपती होते आणि यांनी जानेवारी 23 मध्ये राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीकडून देशाचे किंवा व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती म्हणून या ओ वॉन थुआंग यांची निवड करण्यात आलेली आहे. ही निवड पूर्वीच्या राष्ट्रपतींनी अचानक राजीनामा दिल्यामुळे करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 व्हिएतनाम हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे व्हिएतनाम हा देश, राजधानी आहे हनोई आणि चलन आहे डोंग. नेक्स्ट, सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा शेजारी असलेल्या कोणत्या देशाने नुकतीच ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स सोबत एक सामंजस्य करार केला आहे? तर हा करार भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने नुकताच केलेला आहे. काय केला आहे तर बांगलादेशमध्ये सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे ISA किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स सोबत.
ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने 30 नोव्हेंबर 2015 या दिवशी झालेली आहे. हिचं मुख्यालय कुठे आहे? ते आहे भारतामध्ये हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी. आणि लक्षात ठेवा की भारतामध्ये असलेलं एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं हे एकमेव मुख्यालय आहे. ISAचं मुख्यालय भारतामध्ये हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी आहे. आणि सध्या अजय माथुर जे आहेत ते या ISA किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे DG किंवा महासंचालक आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. राजधानी आहे ढाका. सध्या पंतप्रधान शेख हसीना, चलन आहे टका. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक श्रवण दिन किंवा वर्ल्ड हिअरिंग डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्च. 3 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये जागतिक श्रवण दिन किंवा वर्ल्ड हिअरिंग डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ऐकण्याच्या समस्यांबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने साजरा केला जातो आणि याची सुरुवात 2006 या वर्षामध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुरुवातीच्या काही वर्षामध्ये या दिवसाचा उल्लेख इंटरनॅशनल इयर केअर डे असा केला जात होता. पुढे याचं नाव बदलून 2016 मध्ये वर्ल्ड हिअरिंग डे किंवा जागतिक श्रवण दिन म्हणून केला आहे किंवा नामांतर असं केलं आहे. आणि यावर्षी हा दिवस इयर अँड हिअरिंग केअर फॉर ऑल, लेट्स मेक इट अ रियालिटी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, आशिया चेस फेडरेशनने खालीलपैकी कोणाला नुकतेच प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी गुकेश किंवा गुकेश डी. हा भारताचा ग्रँडमास्टर आहे, भारताचा बुद्धिबळपटू आहे. आणि या आशिया चेस फेडरेशन या संघटनेने नुकतंच या डी गुकेश याला आता प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. या डी गुकेशने 44व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी केली होती. गोल्ड मेडल जिंकलं होतं. हीच कामगिरी विचारात घेऊन त्याला आता आशिया चेस फेडरेशनने प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. आता ही संघटना आहे आशिया चेस फेडरेशन. ही आशियामधली चेस या खेळाची सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. हिच्यामध्ये एकूण 52 मेंबर देश असून हिचं मुख्यालय युनायटेड अरब अमिरात या ठिकाणी आहे. आणि सध्या सुलतान बिन खालिफा अल नयाम हे या संघटनेचे प्रमुख आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण नुकताच भारताचा 81वा ग्रँडमास्टर बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सायंतन दास. म्हणजे बघा, हा आहे सायंतन दास. हा वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगालचा बुद्धिबळ खेळाडू आहे. आणि हा नुकताच आता भारताचा 81वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. आणि वेस्ट बेंगॉलचा हा आतापर्यंतचा 11वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. ग्रँडमास्टर काय? तर ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवलं की त्याला ही ग्रँडमास्टर पदवी मिळते. आणि भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर आहे विश्वनाथन आनंद. 80वा आहे विघ्नेश NR. 79वा होता प्राणेश M. आणि आता 81वा बनलेला आहे हा सायंतन दास. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना, हिलाच फिडे असं म्हटलं जातं. ही बुद्धिबळ या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग संस्था आहे. हिची स्थापना झालेली आहे 20 जुलै 1924 या दिवशी. यामुळे दरवर्षी हा 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचं मुख्यालय आहे लुसाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि उपाध्यक्ष आहेत भारताचे विश्वनाथन आनंद. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे क्रेग फुलटन. हे बघा, हे आहेत क्रेग फुलटन. कुठले? तर हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. आणि यांची नुकतीच आता भारताच्या पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. हॉकी, जर आपल्याला असं विचारलं की 2023 या वर्षाचा हॉकी वर्ल्ड कप कुठे संपन्न झाला, तर हा आतापर्यंतचा 15वा हॉकी वर्ल्ड कप होता. आणि हा नुकताच 2023 या वर्षामध्ये 13 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये ओडिसा या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे. आणि या वर्षा वर्ल्ड कप जर्मनी या देशाने जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. 23चा वर्ल्ड कप 15वा भारतामध्ये
13 ते 29 जानेवारी कालावधीमध्ये ओडिसामध्ये भुवनेश्वर आणि राऊरकेला या 2 ठिकाणी संपन्न झालेलं आहे, जिंकलेलं आहे जर्मनी या देशाने. नेक्स्ट, रश्मी शुक्ला यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या सशस्त्र पोलीस दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SSB. रश्मी शुक्ला, या बघा, या आहेत रश्मी शुक्ला आणि या महाराष्ट्र केडरच्या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. फोन टॅम्पिंग प्रकरणामुळे ह्या चर्चेमध्ये देखील होत्या बऱ्याच दिवस, किंवा आता देखील चर्चेमध्ये आहेत. आणि यापूर्वी त्या CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये ॲडिशनल DG किंवा ADG पदावर करत होत्या. आणि यांना नुकतंच आता DG पदाचं प्रमोशन दिलेलं आहे, महासंचालक बनवण्यात आलेलं आहे. आणि या आता SSB किंवा सशस्त्र सीमा बल या भारताच्या पॅरामिलिटरी फोर्सच्या नवीन DG बनलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. SSB सशस्त्र सीमा बल किंवा दल भूतान आणि नेपाळच्या सीमेवर तैनात असलेलं हे भारतीय सीमा सुरक्षा दल आहे. भारताच्या 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलापैकी एक असून याची स्थापना 20 डिसेंबर 1963 या झालेली आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि आता DG आहेत या रश्मी शुक्ला या दलाच्या आतापर्यंत त्या दुसऱ्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठ्या सायकल शर्यतीची सुरुवात नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीनगर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या सायकल शर्यतीची सुरुवात जी आहे ती नुकतीच 1 मार्च 2023 या दिवशी करण्यात आलेली आहे. ही जवळपास 3651 किलोमीटर लांबीची सायकल शर्यत असून यामध्ये एक महिला सायकलपटूसह 29 सायकलपटू सहभागी झालेले आहेत. आणि यापूर्वी भारतामध्ये फक्त 1000 किलोमीटरपर्यंतचीच सायकल रेस आयोजित करण्यात आली होती. ही आतापर्यंतची भारतामधली सर्वात मोठी आणि आशियामधली देखील सर्वात मोठी सायकल रेस आहे. ही रेस भारतातील 12 महत्त्वाच्या राज्य 3 महानगर आणि 20 महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास करणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. 4 मार्च 2023 पासून सुरू झालेल्या महिला IPL मध्ये एकूण किती संघ सहभागी होत आहेत किंवा किती संघ सहभागी झाले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. महिला IPL जी नुकतीच 4 मार्चपासून सुरू झालेली आहे यामध्ये एकूण 5 संघ सहभागी होत आहेत. ही जी स्पर्धा आहे महिला IPL, महिला इंडियन प्रीमियर लीग किंवा हिलाच WIPL असं म्हटलेलं आहे. ही स्पर्धा 2023 या वर्षामध्ये 4 मार्च ते 26 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या भारतामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 5 संघ सहभागी झालेले आहेत. पहिला संघ कोणता आहे? तो आहे दिल्ली कॅपिटल्स. पहिला संघ आहे दिल्ली कॅपिटल्स आणि ऑस्ट्रेलियाची मेन लॅनिंग ही याची कर्णधार आहे. दुसरा संघ आहे गुजरात जायंट्स, याची कर्णधार आहे ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी. त्यानंतर तिसरा संघ आहे मुंबई इंडियन्स, याची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर. 5वा संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, याची कर्णधार आहे स्मृती मानधना. आणि चौथा संघ आहे RCB, कर्णधार आहे स्मृती मानधना. आणि 5वा संघ आहे UP वॉरियर, याची कर्णधार आहे ऑस्ट्रेलियाचीच एलिसा हेली. उत्तर असेल या महिला IPL मध्ये एकूण 5 संघ सहभागी होत आहेत. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतीच विकसित केलेली HD 3385 खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाण आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गहूचा वाण आहे किंवा गव्हाचा वाण आहे ही HD 3385. आणि ही वाण किंवा ही जात जी आहे ती भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेली गव्हाची जात किंवा गव्हाचा वाण आहे. आता इथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचा उल्लेख आलेला आहे. हिलाच इंग्लिशमध्ये ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असं म्हटलं जातं. ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था असून ही संस्था संपूर्ण देशामध्ये फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचं समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्याचं काम करणारी सर्वोच्च संस्था आहे. या ICARची स्थापना झालेली आहे 16 जुलै 1929 या दिवशी. हिचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. सध्या किंवा अध्यक्ष असतात भारताचे कृषी मंत्री सध्या आहेत नरेंद्र सिंग तोमर आणि डायरेक्टर किंवा संचालक आहेत सध्या हिमांशू पाठक. आणि याच ICAR नुकतीच एक गव्हाची जात किंवा गव्हाचा वाण विकसित केलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे HD 3385. आणि या वाणावर हवामान बदलाचा व वाढत्या उष्णतेचा
कमी प्रभाव पडणार आहे. पर्याय क्रमांक 1 गहू हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? केंद्रीय विद्युत नियामक आयोगालाच CERC किंवा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन असं म्हटलं जातं. ही भारत सरकारची वैधानिक संस्था आहे. स्थापना झालेली आहे 1998 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि नुकतीच जिष्णू बरुआ यांची आता या भारताच्या केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जिष्णू बरुआ जे आहेत ते यापूर्वी ऑक्टोबर 2020 ते ऑगस्ट 2022 या दरम्यान आसामचे मुख्य सचिव राहिलेले आहेत. आता हे या केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यातील 3 जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकत्याच सोन्याच्या खाणी आढळून आल्या आहेत? तर नुकत्याच ओडिसा या राज्यामध्ये 3 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळून आलेल्या आहेत. आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणला इलेक्ट्रिक वाहने व सोलार पॅनल बनवण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लिथियम या धातूचा जवळपास 59 लाख टन साठा जो आहे तो जम्मू काश्मीरमधील रियासी या जिल्ह्यामध्ये सापडला होता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लिथियम साठा जम्मू काश्मीरमध्ये रियासी या जिल्ह्यामध्ये आढळलेला आहे. 59 लाख टन एवढा साठा. आता सोन्याच्या खाणी आढळलेल्या आहेत 3 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. त्या ओडिसा या राज्यामध्ये आढळून आल्या आहेत. 3 जिल्हे कोणते? त्यामध्ये पहिला जिल्हा आहे देवगड. हा जिल्हा देवगड या जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी हे सोन्याची खाण आढळलेली आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मयूरभंज नावाचा. या मयूरभंज नावाच्या जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी या खाणी आढळलेल्या आहेत. आणि ओडिसा या राज्यामध्ये एक जिल्हा आहे क्योझर नावाचा. या जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळून आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 ओडिसा हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, 2 ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये पारंपरिक चिकित्सा पद्धतीवर जागतिक संमेलन व प्रदर्शन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी आहे आसाम या राज्यामध्ये. आणि याच गुवाहाटी या ठिकाणी नुकतंच 2 ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये पारंपरिक चिकित्सा पद्धतीवर जागतिक संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन भारताचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे. आणि यामध्ये एकूण 150 पेक्षा जास्त जागतिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. आणि हे संमेलन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की भारत यावर्षी SCO शांघाय सहकार्य संघटनेचा अध्यक्ष देश आहे. याचाच एक भाग म्हणून हे संमेलन नुकतंच गुवाहाटी आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने नुकतेच खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शशिधर जगदीशन जे आहे ते HDFC या बँकेचे MD व CEO आहेत. आणि याच शशिधर जगदीशन यांना नुकतंच या बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, अजित मुझफर अहमदी यांचे नुकतेच वयाच्या ॲक्च्युली नाव चुकलेलं आहे. तर याचं नाव जे आहे ते आहे अजीज. नाव आहे अजीज मुशब्बर आहे. अजीज मुशब्बर अहमदी नाव आहे. या अहमदी किंवा अजीज मुशब्बर अहमदी यांचं नुकतंच वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. आपल्याला विचारले की ते कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते भारताचे माजी न्यायाधीश होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. याचं नुकतंच 2 मार्च 2023 या दिवशी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते भारताचे माजी न्यायाधीश होते. कधी होते? तर ते भारताचे 25 ऑक्टोबर 1994 ते 24 मार्च 1997 या कालावधीमध्ये भारताचे सरन्यायाधीश होते. आणि यासोबतच ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ते भारताचे माजी सरन्यायाधीश होते. सोबतच ते भारताचे तिसरे मुस्लिम सरन्यायाधीश होते. हे देखील लक्षात ठेवा. पहिले कोण होते भारताचे मुस्लिम सरन्यायाधीश? त्यांचे नाव आहे मोहम्मद हिदायतुल्ला. ते 1968 ते 70 दरम्यान आपल्या भारताचे सरन्यायाधीश होते. आणि भारताचे दुसरे सरन्यायाधीश आहेत मिर्झा हमीदुल्ला बेग. हे भारताचे दुसरे मुस्लिम सरन्यायाधीश होते. यांचा कार्यकाल होता 1977 ते 1978. आणि हे जे आहेत
अजीज मुशब्बर अहमदी हे भारताचे तिसरे मुस्लिम सरन्यास होते. सोबतच ते भारताचे माजी सरन्यास होते. हे याचं बरोबर उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर नुकतीच 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले एलन बियालयात्स्की खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2022. हे जे व्यक्ती आहेत नाव आहे यांचं एलन बियालयात्स्की. हे कुठले होते? हे बेलारूसमधले एक मानवाधिकार कार्यकर्ते होते आणि यांना 2022 या वर्षामध्ये नोबेल पीस प्राइज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता नुकतंच बेलारूसच्या न्यायालयाने यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली आहे. कुठला आरोप आहे? तर आरोप आहे बेलारूसमधील निदर्शन आहेत त्या निदर्शनांना अर्थसहाय्य करणं व देशातील गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिलं. या आरोपामुळे यांना आता 10 वर्षाच्या तुरुंगवास शिक्षा जी आहे ती बेलारूसच्या न्यायालयाने ठोठावलेली आहे. लक्षात ठेवा, यांना 2022 या वर्षामध्ये नोबेल शांती पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते बेलारूसमधले एक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. नेक्स्ट, शिन्यू मैत्री हा संयुक्त युद्ध सराव भारत खालीलपैकी कोणत्या देशासोबत करतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जपान. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की आपला भारत जपानसोबत 13 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये भारताने जपानसोबत यावर्षी एक सराव केलेला आहे. दुसरा नाव आहे ते दुसरावाचं धर्मगार्डियन नाव आहे. आणि याच धर्मगार्डियनच्या सोबतीने भारताने जपानसोबत हा शिन्यू मैत्री नावाचा देखील वायुसेना युद्धाभ्यास केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जपान हे याचं बरोबर उत्तर आहे. हा युद्धाभ्यास जपानमध्ये संपन्न झालेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओबेसिटी किंवा लठ्ठपणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 मार्च. 4 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक ओबेसिटी दिन म्हणून साजरा केला जातो. का? तर हा दिवस लठ्ठपणाच्या समस्या आणि परिणामाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी 4 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आणि 2023 या वर्षामध्ये हा दिवस चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह लेट्स टॉक अबाउट ओबेसिटी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचं 4थं संस्करण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे? या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचं 4थं संस्करण जे आहे ते नुकतंच 1 व 2 मार्च 2023 या कालावधीमध्ये पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 4थं संस्करण आहे. याला इंग्लिशमध्ये नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल असं म्हटलं जातं. आणि हे महोत्सव जे आहे ते शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी आणि त्यांना त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी आयोजित केलं जातं. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? ही बैठक नुकतीच 3 मार्च या दिवशी संपन्न झालेली आहे 2023 या वर्षामध्ये. आणि हिचा आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर आहे. अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर. आणि या परिषदेमध्ये या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी ओंग, जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हॅशी, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सहभाग घेतला होता. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर असेल. आणि क्वाड काय? तर क्वाड ही भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समूह आहे.